शीतल स्वानंद रानडे 14 नंबर प्रभागातून उभी आहे. भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून उभी आहे. मी गेले 4 वर्ष भारतीय जनता पार्टी या पक्षाचं काम करते. मी महिला मोर्चा शहराध्यक्ष होते. आणखीन गेले 3-4 इलेक्शन जे झाले, लोकसभा असेल विधानसभा असेल, या दोन्ही इलेक्शनला त्याचप्रमाणे पदवीधर मतदारसंघाचं जे इलेक्शन होतं त्याही मध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे. एकतर महिलांचं सक्षमीकरण मला करायचं आहे. त्यांना स्वतःच्या पायावरती उभं होताना मला बघायचं. त्यासाठी माझ्याकडे 2 मी प्रोजेक्ट पण हे केलेले आहेत. आणखीन दुसरं म्हणजे जे आपली लहान मुलं आहेत, आत्ताची जी आपली विकसित भारताची पिढी आहे, ते मोबाईलच्या ह्याच्याकडे चाललेत. त्याच्यासाठी पण मला काहीतरी त्यांच्यासाठी करायचंय की जेणेकरून ते मोबाईल मधून बाहेर पडून काहीतरी स्वतःचे ऍक्टिव्हिटीज करतील आणि त्यांचं मोबाईल मधलं आणि ह्याच्यातलं लक्ष निघून जाईल. ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या समस्या असतात त्यांच्यासाठी काही योजना वगैरे करायच्या असतील तर त्याही मला चालू करण्याच्या आहेत. भागात थांबूनच मला इथेच त्यांच्यासाठी संपर्क कक्ष उघडून जेणेकरून त्यांना कुठे लांब जायला नको म्हणून सुद्धा काम करायचंय. आता मेन म्हणजे आपला जो हायवेचा जो विषय आहे तो तर आम्ही ऑलरेडी पुढे नेलेला आहे. त्याच्यावरती तो कसा पूर्णत्वास येईल त्याच्यासाठी आम्ही काम करायचं चाललेलंच आहे. गटार वगैरे आहेत जे इथे आता पाणी भरतं, गटार फ्लो बॅकवर्ड येऊन पाणी भरतं, त्याच्यासाठी काय करता येतंय का ते बघायचंय. आणि शहरातील जी ग्रॅव्हिटी पाणी योजना आहे ती सुरळीत होईपर्यंत अनियमित पाणी पुरवठा आणि त्या संबंधीच्या तक्रारी नागरिकांच्या सोडवण्यामुळे बागेतलाही प्रश्न जो पाण्याचा आहे तो सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न माझा चालू आहे. राज्यामध्ये महायुतीचं सरकार असल्यामुळे त्या माध्यमातून ज्या ज्या योजना मला माझ्या प्रभागामध्ये पोहोचवता येतील त्या पोहोचवण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल. दरम्यान संपूर्ण प्रभागामध्ये फिरते आहे. लोकांचा मला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि मला नक्कीच खात्री आहे की मला लोक भरघोस मतांनी निवडून देतील.